Hello friends, welcome back to my channel. Today we are going to learn subject English page number 28 and the standard second activity time. Activity म्हणजे एखादी कृती क्रिया, टाइम म्हणजे वेळ. Look, listen, repeat and learn the shapes. These all are shapes. Shapes म्हणजे वेगवेगळे आकार. यांना शेप्स म्हणायचे. लुक हे पहा. लिसन ऐका. रिपीट माझ्या मागोमाग वाचा आणि शिका. फर्स्ट वन स्क्वेअर. पहा धिस इज स्क्वेअर. SQUARE square. Next is triangle. This is triangle. TRIANGLE triangle. Next rectangle. RECTANGLE rectangle. Next circle. This is circle. CIRCLE circle. Next oval. OVAL oval. SEMI semicircle. CIRCLE semicircle म्हणजे अर्धवर्तुळ. स्क्वेअर म्हणजे चौकोन, मराठीमध्ये चौकोन म्हणतात स्क्वेअर. ट्रायंगल म्हणजे त्रिकोण, याला 3 कोन असतात. आणि चौकोन म्हणजे याला 4 कोन असतात. रेक्टँगल. दिस इज रेक्टँगल म्हणजे आयत. सर्कल म्हणजे गोल, वर्तुळ. ओव्हल म्हणजे अंडाकृती, ओव्हल शेप. सेमी सर्कल म्हणजे अर्धवर्तुळ. नेक्स्ट बी क्वेश्चन. टेल द नेम्स ऑफ द ऑब्जेक्ट्स ऑफ दीज शेप्स इन युअर सराउंडिंग. पहा, अशा काही वस्तूंची नावे सांगायची आहेत. ऑब्जेक्ट्स म्हणजे वस्तू, जे की या शेपसारख्या असतात. आपल्या आसपासच्या दैनंदिन जीवनातल्या वस्तूंची नावे, नेम ऑफ द ऑब्जेक्ट्स सांगायचे की ते अशा शेपसारखे दिसतात. तर फर्स्ट पहा स्क्वेअर. स्क्वेअरसारखं काय असते? विंडो, कॅरम, चेसबोर्ड. कॅरम खेळता की नाही तुम्ही, तो सुद्धा स्क्वेअर आकाराचा असतो. विंडो सुद्धा स्क्वेअर आकाराची असते. तर फर्स्ट वन वी राईट हिअर एक्झाम्पल. विंडो पहा, विंडो ही स्क्वेअर सारखी या शेप सारखी असते. नेक्स्ट ट्रायंगल. ट्रायंगल सारखं काय काय असते? समोसा. समोसा खाल्ला आहे ना तुम्ही, समोसा ट्रायंगल सारख्या शेपचा असतो. नेक्स्ट पिझ्झा किंवा वाजवण्याचे ट्रायंगल असतो, ते त्यातून टिन टिन असा आवाज येतो. तर पिझ्झा किंवा समोसा हे ट्रायंगल शेपचा असतो. समोसा, आपण इथे हे एक्झाम्पल लिहूयात. विंडो इज लाईक स्क्वेअर शेप. समोसा, समोसा सुद्धा ट्रायंगल शेपचा असतो. रेक्टँगल, रेक्टँगलच्या आकाराचं काय असते पहा? मोबाईल, मोबाईलचा आकार रेक्टँगल सारखा असतो. आणखी टीव्ही सुद्धा रेक्टँगल सारखा असतो. डोअर, दरवाजा, दरवाजा सुद्धा रेक्टँगल सारखा असतो. आपण इथे एक्झाम्पल लिहिलं आहे पहा. टीव्ही, मोबाईल,
आर इन दी रेक्टँगल शेप. हे रेक्टँगलच्या आकारासारखे असतात. नेक्स्ट इज सर्कल. सर्कलमध्ये काय काय कसे असतात, कोणत्या वस्तू येतात, तर घड्याळ म्हणजे क्लॉक, बिस्किट, केक आर इन सर्कल शेप. SUN सन, सूर्यसुद्धा सर्कल शेपचा असतो. तर आपण सर्कल शेपचे कोणते ऑब्जेक्ट पाहिले? बिस्किट, केक अँड सन, क्लॉक, CLOCK, क्लॉक म्हणजे घड्याळ, हे सुद्धा सर्कल शेपसारखं असते. नेक्स्ट ओव्हल. ओव्हल शेपचा काय असतात वस्तू? एग, वॉटरमेलन अँड सोप म्हणजे साबण. साबण सुद्धा असा या आकाराचा असतो की नाही, अंडाकृती. एक्झाम्पल लिहूया आपण, एग. अंडे सुद्धा ओव्हल आकाराचं असतं. सेमी सर्कल, अर्धवर्तुळ या आकाराचं कोणती वस्तू असते? तर रेनबो माहिती आहे ना तुम्हाला, इंद्रधनुष्य, RANBOW. रेनबो इज इन सेमी सर्कल शेप. अर्धवर्तुळ सारखाच असतो रेनबो. ठीक आहे, अशा प्रकारे हा बिग क्वेश्चनचे नेम्स आपण इथे लिहिलेले आहेत. नेक्स्ट इज यूज दीज शेप्स अँड फॉर्म अ पिक्चर. हे वरचे शेप काढून तुम्हाला एक चित्र काढायचे आहे. इथे पहा, त्यांनी हे सर्कल, रेक्टँगल, स्क्वेअर घेऊन एक चित्र म्हणजेच पिक्चर बनवलं आहे. त्याच प्रकारचं आपण सुद्धा या बॉक्समध्ये हे शेप्स घेऊन चित्र काढायचं आहे. पहा, मी इथे व्हिडिओ पॉज करून हे एक पिक्चर काढलं आहे. हे पिक्चर या शेप्सचा वापर करून तुम्हाला काढायचे आहे. तर फर्स्ट यू ड्रॉ धिस सर्कल. पहिल्यांदा हा एक सर्कल काढा. त्यामध्ये हे लहान आईज म्हणजे डोळे आणि त्यानंतर हा सेमी सर्कल माउथ म्हणून काढा. नेक्स्ट इज धिस स्मॉल सर्कल इयर्स अँड धिस इज वॉट रेक्टँगल. पहा, हे रेक्टँगल आहे आणि हा ट्रायंगल, इथे याला जोडून ट्रायंगल काढला आहे. ट्रायंगल अँड रेक्टँगल यूज इन धिस पिक्चर. अँड नेक्स्ट बिग रेक्टँगल आर लाईक लेग. हे पायासारखं दिसत आहे आणि धिस इज ओव्हल शेप. पहा, ओव्हल शेप म्हणजेच फिट. हे पाय दिसत आहेत की नाही? अशा प्रकारे एक पिक्चर तुम्ही सुद्धा तुमच्या टेक्स्टबुकमध्ये काढा. आता आपण त्या पिक्चरला हे नेम्स देऊया. पहा, इथे नेम दिला आहे सर्कल, धिस इज सेमी सर्कल, ट्रायंगल अँड ओव्हल. असे नेम सुद्धा द्या. आणखी एक तुम्हाला पिक्चर ड्रॉ करून दाखवते. मी आता एका हातामध्ये मोबाईल धरला आहे, त्यामुळे मी काही पट्टीचा, स्केलचा वापर करत नाही, पण तुम्ही अशा प्रकारे पट्टी, स्केलचा वापर करून पिक्चर काढा. फर्स्ट वी ड्रॉ स्क्वेअर. पहा, हा स्क्वेअर काढला आहे. नेक्स्ट वी ड्रॉ सेमी सर्कल लाईक दिस. अशा प्रकारे हा सेमी सर्कल काढायचा. पट्टीचा वापर करा. हा सेमी सर्कल. त्यानंतर तुम्ही इथे तुम्ही हा मधल्या भागामध्ये सर्कल, लहान असं वर्तुळ सर्कल काढू शकता. अशा प्रकारे एक डिझाईन तुम्ही तयार करू शकता. अनदर वन इज फ्लॉवर. पहा, सर्कल काढायचा, त्यानंतर फ्लॉवर काढण्यासाठी
ओवल शेप काढा इथे, ओवल शेप. अशा प्रकारे तुम्ही फ्लॉवरसुद्धा काढू शकता सर्कल आणि ओवल शेप घेऊन. आणखी इथे तुम्ही ट्रायंगल, स्केलचा वापर करायचा आहे, पट्टीचा ट्रायंगल काढू शकता. पहा, आणि अशी छान अशी डिझाईनसुद्धा तयार होते. आणि याला तुम्ही कलर करा. ठीक आहे, कलर केल्यावरची अतिशय सुंदर दिसते. इथे पहा कसे कलर केले आहेत. त्याचप्रमाणे हे पहा, तुम्ही असं हे कलर करून डिझाईन काढू शकता, वेगवेगळे हे शेप्स काढून. ठीक आहे, इथे पहा पिंक कलरचा सर्कल आणि ऑरेंज कलरचे ओवल शेप. दिस इज ओवल शेप आर इन ऑरेंज कलर अँड दिस इज ट्रायंगल. ट्रायंगलला मी कोणता कलर केला आहे? ग्रीन. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकमध्ये डिझाईन पिक्चर काढून त्यांना छान असा कलरसुद्धा द्या. टेल युअर फ्रेंड्स अबाउट व्हॉट यू हॅव ड्रॉन. म्हणजेच तुम्ही तुमच्या मित्रांना, फ्रेंड्सला तुम्ही काय काढले ते सांगा आणि दाखवा. सो थँक यू फ्रेंड्स. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. तुम्हाला जर माझे हे पिक्चर आवडले असेल तर कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.